अंबरनाथ बदलापूर दरम्यानच्या काटई कर्जत राज्य महामार्गावर होर्डिंगवर बॅनर लावत असताना विजेचा धक्का लागून एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशातून रोजगारासाठी आलेल्या या नवविवाहित तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे। अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या काटई कर्जत राज्य महामार्गावरील डीमार्ट जवळ ही दुर्दैवी घटना घडली। इंद्रेश राजभर हा तरुण होर्डिंगवर बॅनर लावत असताना त्याला विजेचा जोरदार धप्पा लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। मृत इंद्रेश राजभर हा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून रोजगारासाठी महाराष्ट्रात आला होता। सध्या तो ठाणे येथे वास्तव्यास होता। अवघ्या 2 ते 3 महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाल्याची माहिती सहकारी आनंद राजभर यांनी दिली आहे। या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्राथमिक माहितीनुसार कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय उंच होर्डिंगवर काम सुरू असताना हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र नेमका विजेचा धक्का कसा लागला आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का याचा तपास पोलीस करत आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। ते आम्ही सकाळी निघालो बॅनर घेऊन इथून मुंबईचे बॅनर इथं लावायचं डिमार्ट इथं तिथं होर्डिंग लावली होती ते 30/30 वरती। तर ते त्याला बोलो तू काम चालू कर, मी स्टेशनला जाऊन येतो पेपर घेऊन, मी तिकडचं काम म्हणजे पेपर घेऊन येतो, मग आपण दोघं काम करू। तोपर्यंत ते दुर्घटना झाली। काय झालं नेमकं? म्हणजे शॉक लागले ते काम करताना ते सलई होती वाटतं, ते सलई त्याच्या वायरमध्ये वाटतं टच झाली वाटतं, पावसामुळे असं वाटतं शॉक लागले। कुणाची होर्डिंग होती? ती होर्डिंग तर इंटेकची होती। त्यांचं नाव काय पूर्ण? नाव नाही माहित मला त्यांचं। तुम्ही किती होर्डिंग लावली होती आणि ती पहिली हे कॉन्ट्रॅक्टर तर मीच आहे, म्हणजे स्वतः काम चालू केलं आणि ते मी स्वतः काम करतो, स्वतः घेऊन म्हणजे असं। आणि आमचं ऑफिस सिद्धिविनायक सर आहे। त्यांची माहिती द्या ना थोडी। तुम्ही म्हणाला 2-3 महिन्यात लग्न, कुठे राहत होते ते? ते उत्तर प्रदेश आहे, सागंज स्टेशन आहे, सबरात गाव तिकडे। पण आता सध्या इथे राहत असतील ना आजूबाजूच्या परिसरात? हा, बालकोमध्ये राहतात ते। आम्ही सोबतच दोघं काम करायचो असं। किती एज आहे त्यांचं वय? तो असं 24-25 असं। नाव नाही माहिती तुम्हाला? नाव माहिती नाही, इंद्रेश राजभर आहे। पूर्ण नाव काय? इंद्रेश कुमार राजभर असं नाव आहे। कुटुंबियांना सांगितलं तुम्ही? कुटुंबियांना कळवलं का? हा, कुटुंबाने बोलवले, ते बालकोन इथे येत आहेत ते। हे पहिल्यांदा तुम्ही काम घेतलं की प्रत्येक वर्ष तुम्ही? नाही, हे माझं 2-3 वर्ष 4-5 वर्ष काम चालू आहे। हे अचानक दुर्घटना। पूर्ण या हायवेवर तुम्हीच हे लावतात? नाही, मी आमच्या जसं ऑर्डर येतं तरी आम्ही लावतो, असं ऑर्डर आलं तरी लावतो, कोण पण येऊन लावतो सर। पेशंटचं नाव, मृताचं नाव इंद्रेश राजभर असं आहे। वय अंदाजे 25 वर्ष आहे। राहायला बालकुम ठाण्यामध्ये आहे। प्रथम माहिती अनुसार जेव्हा आला होता तेव्हा आम्ही त्याला तपासलं आणि तपासून पाहिल्यानंतर असं समजलं की त्याचं सिस्टम सगळे बंद होते। आम्ही पल्स बघितले, हार्टबीट बघितली, ब्लड प्रेशर बघितला तर काहीच नव्हतं आणि पेशंट दाखल व्हायच्या आधीच मृत झाला होता। कशामुळे मृत्यू झाला असं? अशी माहिती अनुसार असं आहे की इलेक्ट्रिक शॉक लागून त्याला थांबल्यावरून तो हे झाला होता, शॉक लागून त्याचा मृत्यू झाला।